अशोक खराच्या प्रकरणामध्ये आज नाशिकमध्ये सगळ्यात मोठी राजकीय आणि तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची घडामोड घडली आहे। ती म्हणजे राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना आज विशेष तपास पथकासमोर हजर व्हावं लागलं आणि तासनतास त्यांची चौकशी सुरू झाली। अशोक खरातनं स्थापन केलेल्या श्री शिवनिका संस्थानच्या विश्वस्त मंडळावर सलग 2 वेळा सदस्य त्या होत्या आणि त्यामुळे चाकणकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तर लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल झालेल्या खरात सोबतचे संबंध आता तपासाच्या केंद्रस्थानी आले आहेत। पाहूया यावरचा रिपोर्ट। रविवारचा दिवस उजाडला तोच अशोक खरात प्रकरणातील पुढारी न्यूजच्या एका एक्सक्लुझिव्ह बातमीनं। रुपाली चाकणकर यांची नाशिकमध्ये विशेष पथकाकडून चौकशी केली जाईल। त्याच चौकशीसाठी रुपाली चाकणकर पुण्याहून नाशिककडे रवाना झाल्यात। त्यांच्या वकिलांबरोबर रुपाली चाकणकर चौकशीसाठी नाशिककडे रवाना झाल्यात। पुढारी न्यूजकडे आत्ताच्या घडीची ही एक्सक्लुझिव्ह बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना नाशिकमधील विशेष तपास पथकाकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं। चौकशीसाठी रुपाली चाकणकर वकिलांसमवेत नाशिकमधील SIT कार्यालयात दाखल झाल्या। अशोक खरात विरोधातील लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती आता वाढली आहे। अशा परिस्थितीत रुपाली चाकणकरांची सुरू असलेली चौकशी राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते। पुण्यातून नाशिककडे रवाना होताना रुपाली चाकणकर यांनी मार्ग आणि गाड्या बदलल्याची माहिती समोर आली। पुढारी न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी मार्ग बदलल्याची चर्चा आहे। चौकशीसाठी जाताना त्यांनी वकिलांनाही सोबत घेतल्याची माहिती समोर आली आहे। आज SITचा जो तपास सुरू आहे त्याच्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना काही उत्तरं त्यांना हवी असतील तर ती देण्यासाठी मी आज आलेली आहे आणि या तपासामध्ये पूर्णपणे माझं सहकार्य राहील। त्याच्यामुळे आता तपासाला सामोरं जात असताना जी मदत पोलिसांना असेल, इन्व्हेस्टिगेशन टीमला असेल, तपास अधिकाऱ्यांचे जे काही प्रश्न असतील त्याला निश्चितपणाने मी सहकार्य। दरम्यान या प्रकरणावरून राजकीय प्रतिक्रिया देखील तीव्र झाल्यात। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी SIT कडून चौकशी संथ गतीनं सुरू असल्याचा आरोप करत रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे। तर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी चाकणकरांची चौकशी आधीच व्हायला हवी होती अशी प्रतिक्रिया दिली आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात अनेक मोठे खुलासे अद्याप समोर आले नसल्याचा दावा करत इतर राजकीय नेत्यांची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। त्या जर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष नसत्या आणि एक सर्वसामान्य स्त्री म्हणून अशा या प्रकरणामध्ये त्यांचा सहभाग दिसला असता तर केव्हाच तातडीने अटक झाली असती। भोंदू बाबा अशोक खरातच्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर व तिच्या ट्रस्टवरची लोक, त्याच्यानंतर ज्या संपत्तीशी जो काही बेनामी संपत्ती कमवलेली आहे ती लोक, ही सगळी आरोपी होतात। आत्ताच्या घटकेला आपण बघतोय की रुपाली चाकणकरांना तब्बल 2 महिन्यानंतर चौकशीला बोलवलं। खरं तर हे देखील बोलवलं नसतं। रुपाली चाकणकरांचं नाव खास का? कारण त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या। त्या अध्यक्षा असताना त्यांनी जो रोल प्ले केला शिवनिकामध्ये, प्रकरणं दाबली गेली, त्या खरातान म्हणजे मला ते बोलतानाही विचित्र वाटतं, त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ललित पोफळींनी ज्या रूम्स बुक केल्या होत्या त्या कशासाठी केल्या होत्या आणि त्यानंतर मला वाटतं आता त्यांना आज बोलवलं गेलं, ऐकून बरं वाटलं, पण त्यांना अनेक प्रश्नांची आता उत्तरं द्यायची आहेत। SITने खूपच वेळ घेतला। चाकणकरांची चौकशी मी म्हटलं तसं की ज्या वेळेला सगळीकडून मागणी होत होती त्याच वेळेला होणं गरजेचं होतं। कुठंतरी राजकारण्यांना आणि शासकीय अधिकाऱ्यांना जे या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत आणि ज्यांचे संबंध जर बाहेर आले तर त्यांच्यामुळे अनेक जण आज जाऊ शकतात, मोठमोठी नावं, मग ते मंत्री असतील किंवा वेगवेगळे प्रशासकीय अधिकारी असतील, म्हणूनच यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातोय। मग आता चाकणकरांची चौकशी होईल, परंतु चौकशीत काय निष्पन्न होणार आहे का, पुढे काही कारवाई होणार आहे का पुन्हा एकदा चाकणकरांनाही पाठीशी घालून हे प्रकरण दडपलं जाणार आहे, हे आपल्याला आता काही दिवसांमध्ये कळेल। तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही नेत्यांनी चौकशीला सामोरं जाणं योग्य असल्याचं सांगत SITवर विश्वास व्यक्त केला आहे। मोठ्या जबाबदार पदावर असताना त्यांचं नाव आलं
अर्थातच त्यांचं काही स्पष्टीकरण देत आहेत, परंतु समितीच्या समोर जाऊन किंवा SITच्या समोर जाऊन बोलणं पहिले त्या टाळत होत्या, परंतु आता त्या समोर जात आहेत ही चांगली गोष्ट आहे. कारण काय खरं खोटं लोकांच्या समोर आलं पण पाहिजे. आणि या अशोक खरात मॅटरची व्याप्ती एवढी मोठी आहे, दिवसेंदिवस त्याची व्याप्ती वाढत चाललेली आहे. रुपाली चाकणकरांचं जे नाव आलेलं आहे त्यामुळं शंकेची सुई त्यांच्याकडे गेली होती. आज SITने त्यांना बोलवलं आहे, ते त्यांच्या समोर गेलेले आहेत, ते त्यांचं स्टेटमेंट देतील ना. SITने काय विचारायचं आहे, त्यांनी काय सांगायचं, हा सगळा चौकशीचा भाग जरी असला तरी यंत्रणेने घेतलेला निर्णय किंवा त्यांनी चौकशी सुरुवात कशी करावी याबद्दल त्यांच्यावर कोणताही दबाव नाही, हे यातून सिद्ध होतंय. मला वाटतं रुपाली चाकणकर त्या सर्व प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी देतील. ज्यांची या प्रकरणामध्ये चौकशी करणं आवश्यक आहे त्या चौकशीतला एक भाग आहे. आणि रुपाली चाकणकर यांचे या विषयासंदर्भातले संदर्भ, त्यातनं निष्पन्न होणाऱ्या गोष्टी याकरिता तपासाची आवश्यकता SITला वाटली असेल आणि म्हणून त्याकरिता रुपाली चाकणकर यांना चौकशीला बोलवलेलं असावं. राजकीय दबाव, सामाजिक संताप आणि पीडितांच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर चाकणकरांची चौकशी राज्याच्या राजकारणासाठी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अशोक खरात प्रकरणातील ही चौकशी अनेक मोठ्या खुलाशांना सुरुवात करणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.